कटलेटची रेसिपी करत आहोत. मम्मी ह्याच्यात काय काय टाकलेस? पोटॅटो, कोथिंबीर, मिरची, आलं, थोडंसं धने पावडर, मीठ, मिरची पावडर, चिली पावडर. आता आम्ही ह्याच्यात नीट जरा मिक्स केलंय ते. अजून थोडं करायचंय आणि मग आता आम्ही इथं लसूण सोलतोय. आम्ही चिंचेचं पाणी केलंय. तर तुम्ही बघितलं नसेल तर मध्ये बघा. आधी लाईफ अँड स्टाईल्स मध्ये आम्ही टाकलेलं आहे. वडापाव पण केलाय आणि त्याच्या सकट चिंचेची चटणी. रगडा पॅटीस कुणाला आवडत नाही. आज आम्ही रगडा पॅटीसची रेसिपी करत आहोत. त्याच्यासाठी छान असा चिंचेची चटणी आम्ही तयार करून ठेवली आहे. या चटणीमध्ये आम्ही मिरची पावडर, जिरा पावडर, मीठ आणि चिंचेचा कोळ आणि बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यात आम्ही लसूण पेस्ट, हळद, बेसन पीठ थोडंसं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर बाइंडिंगसाठी एवढे टाकून झालेले आहे. आता ह्याचे आपण कटलेट बनवून घेऊया. तयार आहे. या रगड्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवलेले वाटाणे, मीठ, मिरची पावडर आणि थोडंसं हिंग पचनासाठी टाकलेलं आहे. इथं चिंचेची चटणी तयार आहे. आता आपण कटलेट करून घेऊ, पॅटीस करून घेऊया. आणि आम्ही तव्यावर थोडं तवा गरम केलाय आणि त्याच्यावर तेल टाकलंय. कटलेट आपण पलटी करणार आहोत. छान क्रिस्पी कटलेट परतून घ्यायचे. दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे. लाल होस्त पाहिजे आणि क्रिस्पी होस्त पाहिजे. आता आम्ही गॅस बारीक केला आहे. एका साईडला पुदिन्याची चटणी सुद्धा करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये फक्त 2-3 मिरच्या, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 लसणाच्या फोडी. काय ते टाकून आपण आणि हे बाळ आहे. हे बघ बाळ. या बाळाचं नाव आहे अवधूत. पॅटीस दोन्ही बाजूनी छान भाजलेले आहेत. मस्त मस्त पॅटी. यामध्ये रगडा पॅटीस टाकायचं. रगडा टाकायचा. थोडीशी वरतून हिरवी चटणी, आणि आम्ही कांदा आणि कोथिंबीर पण कापली आहे. छान असं घट्टसर मस्त चिंचेची चटणी, थोडंसं दही, थोडा कांदा, थोडासा चाट मसाला, थोडीशी शेव. आपला रगडा पॅटीस तयार आहे. आता रगडा पॅटीस तयार आहे. तर आता तुम्हाला खाऊन सांगतो कसा झालाय. रगडा पॅटीस खूप भारी झाला आहे. तर तुम्ही पण या खायला.